काल आमचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याबाबत आम्ही शोध घेत असताना आम्हाला त्यांची शोध लागली नाही, म्हणून आम्ही शहरामध्ये त्यांचे पोस्टर्स लावले होते. ज्या कोणा नागरिकांना त्यांची माहिती मिळेल त्यांनी आमच्या शहर शाखेत संपर्क करावा या मजकुराचा पोस्टर होता. परंतु पोलिसांनी या ठिकाणी राजकीय दबावाखाली येऊन मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांच्या तक्रारीवरती मधुर म्हात्रे यांची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर मधुर म्हात्रे यांची जर बदनामी झाली असेल तर मग मधुर म्हात्रे यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित होता. उमेश म्हात्रे यांना लोकस स्टँडी नाही. कायद्यात BNS 356च्या अनुसार जर कोणाची बदनामी झाली असेल तर तो संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर हे पोलिसांवरती राजकीय दबाव आहे आणि मी स्वतः एक वकील आहे. मी शहराचा प्रतिष्ठित नागरिक आहे, परंतु या पोलीस ज्या पद्धतीने वागणूक देतात, जसे की आम्ही सराईत गुन्हेगार आहोत, आम्ही एखादे रेपिस्ट आणि मर्डरर आहोत, या पद्धतीची वागणूक पोलीस आम्हाला देत आहेत. रात्री 12 वाजता 1 वाजता आमच्या घरी येत आहेत. पोलिसांचा सारखा फोन करून, आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन करून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचा दबाव या ठिकाणी निर्माण करत आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टीचा, आम्ही लोकशाहीची रक्षा करत असताना आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. त्याचबरोबर आमचे उपविभाग प्रमुख श्री रमेश तिखे, जे काल आमच्यासोबत ते पोस्टर लावण्यामध्ये सोबत होते, पोलिसांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केला ही माहिती त्यांना मिळताच पोलिसांचा त्यांना वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी प्रेशर येत होता. त्यांनी त्या गोष्टीचा धसका घेतला आणि काल रात्री 2:30 वाजता हृदयविकारच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही सगळी संपूर्ण जबाबदारी श्री मधुर म्हात्रे, त्यांचे वडील उमेश म्हात्रे, कीर्ती डोणे आणि कोलचेवाडी पोलीस स्टेशन आणि सत्ताधाऱ्यांची आहे, असा आम्हा सगळ्या शिवसैनिकांचा आरोप आहे. जेपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तेपर्यंत आमचा हा लढा सुरूच असणार आहे. काल जेव्हा आम्ही या प्रकारचा पोस्टर लावला त्याच्यानंतर पोलिसांना कोणाच्या राजकीय पक्षाचा दबाव असेल किंवा सत्ताधाऱ्यांचा दबाव असेल, त्यांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केला आणि प्रसारमाध्यमातून ते प्रसारित केल्यानंतर पोलीस आमचा पाठलाग करू लागले. आम्हाला आमच्या घरी, आमच्या कार्यालयावरती त्या ठिकाणी हजर राहून आमची शोध घेत होते. त्याच दरम्यान रमेश तिखे यांचा आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन येऊन ते घरी लपून बसले होते. त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला की या पद्धतीचा गुन्हा आमच्यावरती दाखल झालेला आहे. मी प्रचंड घाबरलेलो आहे आणि रात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकारचा झटक्याने त्यांची त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेली आहे. याची सर्व जबाबदारी आपण पोलीस प्रशासन आणि हे जे नगरसेवक आणि ज्यांनी हे खोटे तक्रार केलेले आहेत त्या तक्रारदारांची आहे.